सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीमधील थर्मलच्या राखेचं अर्थकारण समोर आलेलं आहे। परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावामध्ये पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार आहे। निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांनी त्यांच्या गँगविरोधात सीआयडीने आणखी एक पुरावा कोर्टाकडे सादर केला। साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोरील दुसरी सुनावणी उद्या होणार आहे। मस्साजोग येथील आवादा पवनचक्की प्रकल्पातील 12,87,000 साहित्य चोरीला गेल्याची माहिती आहे। केस पोलीस ठाण्यामध्ये आकाश जाधव यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली। आवादा कंपनीमधील कर्मचाऱ्यांना हातपाय बांधून मारहाण केल्याची देखील माहिती मिळते आहे। आवादा कंपनी चोरीच्या घटनेवर भाजप आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। कोणतरी भुरटे चोर असतील, इकडून नाही मिळालं तर आकाच्या लोकांनीच अशा चोऱ्या करायच्या। सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधल्यानंतर आता ते काय करणार यांची अजूनही डोकी जागेवर नाहीये असं म्हणत या दरम्यान सुरेश धस यांनी चोरीच्या घटनेवर बोलताना आकाचा उल्लेख केलेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। गेल्या 4 महिन्यांपासून कृष्णा आंधळे हा फरार आहे। त्याला शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची माहिती मिळणं महत्त्वाचं आहे। आरोपींना फाशी व्हायला हवी असं देखील देशमुखांनी म्हटलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड न्यायालयासमोरची तिसरी सुनावणी आज होते। या सुनावणीला स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार आहे। यासोबतच त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी होणार आहे अशी माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे। बीडमध्ये 3 गायरानधारकांकडून विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या गायरानधारकांनी पोलिसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। यामध्ये त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचे देखील नाव घेतलेले आहे। सध्या बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव या ठिकाणी गायरानधारकांना बेदखल करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। धनंजय मुंडे यांना सत्र न्यायालयानं झटका दिलाय। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे असल्याचं कोर्टानं नमूद केलं। दोघांनी 2 मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलं। भोर तालुक्यातील बनेश्वर फाटा ते वन विभाग कमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुप्रिया सुळे यांनी सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेतलं। अधिकाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल असं लेखी आश्वासन असलेलं पत्र घेऊन दिलेलं आहे। त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। खुलताबादचं नाव जे आहे ते रत्नपूर करावं या मागणीच्या मुद्द्यावरून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय। यावेळेस बोलत असताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली आहे। जे नेते नाव बदला म्हणून मागणी करतायत त्यांनी आपल्या बापाचंही नाव बदलावं असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि वादाला तोंड फोडलेलं आहे। लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये मिळतील, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं। तर या योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवताय असंही शिवेंद्रराजे म्हणाले। महाराष्ट्राचा सिंगम बिहारची निवडणूक लढवणारे तर माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडेंनी राजकीय आखाड्यामध्ये एंट्री केली असल्याचं बघायला मिळतंय। त्यांनी बिहारमध्ये हिंदसेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे। त्या माध्यमातून ते वर्षाअखेरीस होणाऱ्या राज्य विधानसभेची निवडणूक लढवतील। शक्तीपीठ महामार्गासाठी कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला। 27,000 एकर जमीन शेतकऱ्यांची हडपण्याचा हा प्रकार आहे। यातून 50,000 कोटी रुपयांवरती दरोडा टाकण्याचं हे काम महायुती सरकार करत असल्याची टीका शेट्टींनी केली आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आता PWD अधिकाऱ्यांचा समाचार घेतला। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली निवासस्थानं सोडून अधिकारी इतर ठिकाणी राहतात। यावरून शिवेंद्रराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले। मुख्यालयामध्ये न राहिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी या दरम्यान दिला। खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात मुंबईमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। संसदेत वक्फ बोर्डाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या खासदारांचा मुंबईमध्ये बॅनर लावत निषेध करण्यात आलेला आहे। वतन के धर्म के गद्दार वक्फ कायद्याला विरोध करणारे असं आशयाचं बॅनर हे झळकतंय। प्रवरा आणि थोरात कारखान्याच्या निवडणुका एकमेकांविरोधात न लढण्याचा निर्णय विखे आणि थोरात यांनी घेतला। सहकारात अलिखित करार असल्याचं सांगत विखे पाटलांनी निवडणुका बिनविरोध झाल्यावर शिक्कामोर्तब केलाय। विखे आणि थोरातांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना सरकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये वेगळंच चित्र बघायला मिळतंय। ड्रग्ज प्रकरणामध्ये कुणाला पाठीशी घालायचं असतं तर लोकसभेमध्ये मी प्रश्न मांडला नसता असं खासदार ओमराजे नाईक निंबाळकर म्हणाले। शिवाय त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये आवाज का उठवला नाही असा सवाल निंबाळकरांनी नाव न घेता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना विचारला। राजकारणामध्ये चांगले राहिले, चांगली कामं केली तर निवडून येतो असं नाही, कारण मी निवडणुकीमध्ये पडलो अशी खंत विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी व्यक्त केली। हिंगोलीमध्ये समाज बांधवांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीरपणे ही खंत बोलून दाखवली।
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवरती गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्राची निवडणूक एक मोठा फ्रॉड आहे. मतदार यादीमध्ये घोळ करून भाजपने निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप खरगेंनी या दरम्यान केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्ती नव्हे तर ते अवतारी पुरुष आहे, ही स्तुती सुमनं उधळलेली आहे भाजपच्या खासदार कंगना राणौत यांनी. तर यावरून ठाकरे गटानं पलटवार केला. मोदी विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्पवरती सुदर्शन चक्र सोडायला सांगा असं त्यांनी म्हटलंय.